संजय राऊत यांनी मोदींची तुलना थेट औरंगजेबासोबत केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जन्माला आले। औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। मोदी जन्मले तिथून जवळ दाहोद आणि तिथे औरंगजेब जन्माला आला असं त्यांनी म्हटलंय। औरंगजेबी वृत्ती ही गुजरातमध्ये दिल्लीमधून महाराष्ट्रावरती चाल करते असंही त्यांनी म्हटलंय। शिवसेनेच्या आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये ही येते असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाकू। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, संजय राऊत यांनी मोदींची तुलना थेट औरंगजेबासोबत केलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? हलकट माणूस आहे होतो, त्याचं काय आता बॅलन्स गेलेला आहे आणि असे भलते सलते वक्तव्य करून देशाचा पंतप्रधान करतो, मोदी बरोबर या औरंगजेबाबरोबर तो तुलना करतो। इतका नालायक माणूस राजकारणामध्ये मी पाहिला नाही आणि म्हणून त्यांचं आता वक्तव्य सिरियस घ्यायचं नाही। परंतु एक दिवस निश्चित येईल, संजय राऊतला सर्वसामान्य माणूस जोडे मारतील। एखाद्या माणसाबद्दल असं वक्तव्य करणं किती चुकीचं आहे, याचे परिणाम काय होतील याची त्यांनी आणखीन त्याला चिंता वाटत नाही। हो संजयजी, असे सोबत राहा। सुषमाताई अंधारे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, सध्या प्रचाराचा धुरळा उडताना दिसतोय आणि त्याच वेळेला संजय राऊतांनी मोदींची तुलना औरंगजेबासोबत केलेली आहे। ज्यांची जशी योग्यता आहे किंवा जी माणसं ज्या पद्धतीच्या कार्यकृती करत राहतात त्या पद्धतीने लोक आकलन करतात। मला असं वाटतं की राऊत साहेबांनी जे काही मांडलं ते फक्त आणि फक्त लोकमानस काय आहे ते मांडलंय। जर या म्हणण्याचं फार अवघड वाटत असेल भाटगिरी करणाऱ्या लोकांना, तर त्यांचं एक लक्षात आलं पाहिजे, अगदी सगळ्यांनाच, की सध्या एकूण सोशल मीडियातला सगळा जर ट्रेंड बघितला तर देवेंद्रजींच्या साठीचे शब्दप्रयोग काय आहेत, सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या साठीचे शब्दप्रयोग काय आहेत, आणि अगदी गुगलमध्ये तरी एखादा, आता गुगलमध्ये जर फेकू शब्द टाकला तर इमेज कुठली येते हे जरा एकदा त्यांनी चेक केलं पाहिजे। त्यामुळे लोकमानस काय आहे, लोक काय, फक्त एखादा माणूस ते उघडपणे मांडतो इतकंच काय ते, पण याचा अर्थ तुम्ही सूर्य म्हणजे कोंबड्या झाकून ठेवाल आणि सूर्य उगवायचाच राहील असं शक्य होत नाही। आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्या युद्धात उतरता त्यावेळेला तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या हल्ल्यांना सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे। मोदीजींची अडचण अशी आहे की आतापर्यंत एकही जाहीर पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत मोदीजींनी दाखवली नाही, कारण ते घाबरतात। लोकमानस त्यांना ऐकून घेण्याची इच्छाच नाही, ते त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगतात, पण लोकांना काय वाटते हे त्यांना अजिबात जाणूनही घ्यायचं नाही, किंबहुना ते घाबरतात की लोक आपल्याला काय म्हणतील। जे मोदीजी असं सांगत होते की मला तुम्ही भर चौकात उभं करा आणि फाशी द्या जर माझी नोटबंदी फसली तर, जर मी हे केलं नाही तर, जर मी ते केलं नाही तर। आता फसल्या ना नोटबंदी सगळ्या, मान्य केलं ना त्यांनी स्वतः, ठीक आहे। मग जर एखादा म्हटला की अहो तुम्ही तर फाशी द्यायची भाषा केली होती, द्यावी लागेल तुम्हाला फाशी, तो वाईट का वाटावं त्या गोष्टीचं? सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला। संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत। संजयजी, सुषमाताईंनी म्हटलंय की आता निवडणुका आहेत म्हणजे एका पद्धतीचं हे युद्धच आहे आणि युद्धामध्ये उतरायचं तर अशा पद्धतीच्या टीका टिप्पण्यांची तयारी ठेवायला हवी आहे। काही हे विद्वान लोक आहेत, या विद्वान लोकांना अत्यंत संयमाने आणि चांगल्या भाषेमध्ये बोलण्याची सवय आहे, आम्हाला नाही ना तशी। आणि म्हणून देवतावर त्याने टीका करो किंवा मोदीवर टीका करो, अत्यंत व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर यांचा पक्ष चालू आहे।
म्हणून यांच्यावर आपण जास्त भाष्य करू नये. हे असेच बोलत राहावेत. देव त्यांना अशीच सुबुद्धी देव आणि अशाच प्रकारे विद्वत्वात त्यांची अशी पसरत जाव, त्यांची कीर्ती पसरत जाव, त्यांना माझ्या शुभेच्छा. बरं, सुषमाताई आहेत आपल्यासोबत. सुषमाताई, अब्दुल सत्तारांची भाषा, हो, ते काय संजय गायकवाडांची भाषा, जो आत्ता जो विद्वान प्राणी बोलत होता त्यांची भाषा, त्या सगळ्या लोकांच्या भाषा बघितल्यानंतर ह्यांनी संस्कारावर गोडवे गावेत का? ह्या सगळ्या लोकांनी खरंच सभ्यतेबद्दल आणि सज्जनपणाबद्दल बोलावं का? ज्यांना आई बहिणीवरून शिवी दिल्याशिवाय आपलं संभाषण सुरू करता येत नाही, ज्यांना महिलांचा आदर करता येत नाही, ज्यांना पत्रकारांनी विचारलेले प्रश्न पटत नाहीत, ज्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना नीट उत्तरं देता येत नाहीत आणि जे माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढतात, अशा लोकांकडून अपेक्षा करायच्या. राहिला प्रश्न की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोशल मीडियावर आहे की महाराष्ट्रात आहे, जर तुम्हाला त्या पक्षाची भीती वाटत नसती तर हे ज्या मोदीजींची भाटगिरी करतात, भाटगिरी हा शब्द जास्त चांगला आहे, जी भाटगिरी करतात, कारण यांना असं वाटत होतं या लोकांना की आपल्याला मंत्रिपद महामंडळ मिळतील, ती मिळाली नाही तो भाग वेगळा, पण एवढी भाटगिरी करणाऱ्या त्या पक्षाच्या कडून काय असं साध्य झालं बरं? ठीक आहे, सुषमाताई तुमचा मुद्दा लक्षात येतोय. अजित चव्हाण आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. अजित चव्हाण वगैरे असल्या लुंग्या सुंग्या लोकांसोबत बोलायला रिकामी नाहीये, मी ठेवते फोन. अजितजी, संजय राऊत यांनी मोदींची तुलना थेट औरंगजेबासोबत केलेली आहे एका सभेमध्ये. सूर्यावर फुगण्यासारखा हा प्रकार आहे मला असं वाटतं. आणि आता ज्या बाई आता बोलत होत्या त्या यापूर्वी सुद्धा अनेक वेळा त्यांनी माझ्यासमोर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांमध्ये चर्चेत बोलत असताना पळ काढलेला आहे. त्या सुषमा अंधाऱ्यांना कोण ओळखतं? सुषमा अंधारेंनी आता सांगितलं भाटगिरी करतात मोदींची. सुषमा अंधारेंनी जो 360 डिग्री युटर्न घेतलाय वैचारिक. अजितजी, मला वाटतं आपण संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलूयात. ठीक आहे, मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की आता संजय राऊत यांना वेड लागलंय. हो अजितजी, संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत हे आपण ऐकूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे येते प्रतिक्रियेसाठी. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये. मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाकू. तर आपण पाहिलंय संजय राऊत यांनी नेमकी काय पद्धतीने टीका केलेली आहे. अजितजी, नाही, संजय राऊत या माणसाला वेळ लागलाय. आता वेगळं जाहीर करण्याची गरज अशी काही राहिलेली नाहीये की ज्या विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे अख्खा देश उभा आहे, त्यांना औरंग्याच्या पापी औरंगजेबाच्या कबरीवरती जाऊन चादर चढवणाऱ्या, औरंगजेबाच्या नावानं या देशामध्ये रस्ते स्मारक अस्तित्वात आणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला हा माणूस. लाज वाटली पाहिजे. देशगौरव विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची औरंगजेबाशी तुलना करतो हा माणूस. संजय राऊत या माणसाला वेळ लागलाय. फक्त आता कपडे फाडून रस्त्यावरती धावायचा संजय राऊत शिल्लक राहिलाय. कारण त्याच्या एक लक्षात आलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भडवेगिरी करून लिलाव करणारा हा संजय राऊत, हा मोदींबद्दल बोलण्याची संजय राऊतची लायकी आहे का? औरंगजेब याला आदर्श मानणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन सत्तेसाठी त्यांचे तळवे चाटणारे या लोकांनी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं यांची नाव घेण्याची तरी लायकी आहे का? आणि हे लोक मोदींची तुलना ज्या औरंगजेबानं, मला इतकं सांगायचं आहे की 27 वर्ष
महाराष्ट्राच्या मातीमध्ये लढला आणि त्याला याच मातीत आम्ही गाडला, तसंच बाळासाहेबांच्या विचाराशी, हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्यांना ठीक आहे. मतदार या वेळेला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडणार आहेत. आणि ठीक आहे. थोडंसे आता दिवा विझण्याआधी फडफडतो ना, तशी ही या संजय राऊतची फडफड आहे. हो, आणि अगदी मला अजितजी संजय राऊत, तुमचा मुद्दा सुषमा लक्षात आला. अंधारे खरं तर या सर्व कुणीही म्हणजे भाजपमधले असतील किंवा इतर पक्षांमधले कुणीही आता आपल्या जिभेवरचा ताबा सोडू नये अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि नेते अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबासोबत केलेली आहे. संजय राऊतांचं डोकं केव्हाच फिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्या माननीय नरेंद्र मोदीजींनी बाबा विश्वनाथच्या कॉरिडॉरचं पुनर्निर्माण केलं, ज्या मोदीजींनी औरंगजेबाचं नाव संजय राऊत आणि उद्धव ठाकरे ज्या सोनिया गांधींचे तळवे चाटतायत, त्या काँग्रेसने औरंगजेबाचं नाव दिल्लीमध्ये रस्त्याला दिलं होतं, ते नाव काढून टाकण्याचं काम मोदीजींनी आणि भारतीय जनता पार्टीने केलं. ठीक आहे. ज्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर फुलं उधळतात आणि त्या प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसतायत आणि त्या संजय राऊतांनी हे बोलावं, हे अत्यंत हास्यास्पद आहे, संतापजनक आहे. आणि त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांची तुलना औरंगजेबासारख्या देशद्रोही व्यक्तीशी, ज्याने या देशातल्या हिंदू समाजाच्या सन्मानांचा मानभंग करण्याचा प्रयत्न केला, अशा माणसाबरोबर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून संजय राऊतांवर खटला दाखल आम्ही करू, ही मागणी आम्ही या सरकारकडे करू. आचारसंहिता असल्यामुळे जर का सरकारी अधिकाऱ्यांनी नाही म्हटलं तर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही संजय राऊतांवर खटला दाखल करू आणि त्यांच्यावर FIR दाखल करू. ठीक आहे. धन्यवाद भातखळकरजी, तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत यासाठी. तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, संजय राऊतांचं एक नवं वक्तव्य आणि एक टीका समोर येते. राऊतांनी आता मोदींची तुलना औरंगजेबासोबत केलेली आहे. मला वाटतं संजय राऊतांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालेला दिसतोय. त्यांचा मेंदू तपासण्याची आवश्यकता आहे असं मला वाटायला लागलंय. किती शुद्धीत बोलतात की कुठल्या अवस्थेत बोलतात हेही आता तपासण्याची सरकारकडे, पोलिसांकडे त्या ठिकाणी मी मागणी करतो. कारण बेताल बडबडणं आणि पब्लिसिटीमध्ये राहणं एवढंच त्या ठिकाणी संजय राऊतांचं काम दिसतंय. औरंगजेबी प्रवृत्ती या देशात कोणी जोपासली? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ते. आणि संजय राऊतच आज औरंगजेबी विचारानं, प्रवृत्तीनं त्या ठिकाणी बोलतोय. याचं कारण संगतीचा परिणाम आहे. त्यांची संगत एवढी आता घट्ट आणि घनिष्ठ झाली की त्याच्यामुळे अशा प्रकारचे फुटकार औरंगजेबी वृत्तीचे संजय राऊतांच्या तोंडातनं निघताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं प्रधानमंत्री पद घेतल्यापासून किंवा त्यांच्या राजकीय जीवनात देशभक्तीचीच त्या ठिकाणी प्रेरणा घेतलेली आहे. देशभक्तीनं झपाटून काम केलंय. राष्ट्र सर्वतोपरी मानणारी ती वृत्ती आहे, ते नेतृत्व आहे. आणि त्यांना जर संजय राऊत आपली क्षमता काय, आपण बोलतो किती, याचं भान न ठेवता बोलत असेल, केवळ पब्लिसिटी स्टंट, केवळ मीडियाचं लक्ष वेधलं जावं, केवळ मोदी साहेबांवर बोलल्यामुळे, विखारी बोलल्यामुळे पब्लिसिटी मिळते, अशाच मला वाटतं एका उद्देशानं संजय राऊत बोलत असावेत. त्यांचा आम्ही धिक्कार करतो. मी तर मागणी करतो सरकारने यांच्यावर खटला दाखल करावा. कारण देशभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत अशा प्रकारचे एक राष्ट्रसभेचा सदस्य या ठिकाणी निराधार बिनबुडाचं आणि त्यांची प्रतिमा हनन करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे तात्काळ खटला दाखल करून संजय राऊतला अटक केली पाहिजे. अगदी धन्यवाद दरेकरजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी. तर आपण बघतोय की संजय राऊतांचं एक वक्तव्य आणि त्यानंतर काहीसा वादंग होताना दिसतोय. मात्र प्रचाराचा धुरळा जरी आता उडालेला असला तरी सगळ्याच नेत्यांनी आता भान ठेवून बोलण्याची गरज निर्माण झालेली आहे.